काय करू? हे बघ दादा, मुलींचं मन जिंकण्यासाठी आहेत ना बरेच ऑप्शन्स आहेत. अगदी स्पोर्ट्स कार पासून ते 6 पॅक ऍप्स पर्यंत. नाही कळते मला तुला काय म्हणायचं ते, पण ऐक ना, मला असं सहज जमेल असं काहीतरी सांग ना. काय आलं? काय झालं काय? जरा विचार करायला वेळ दे ना. एवढे फिल्टर्स लावलेत. बरं ऐक, मी तुझ्यासाठी ना सोपं करू. मी काय विचार करतोय तुला सांगतो. मी असा देशी विचार करतोय. देशी जाऊ? ए ए ए हलकूपणा झाला. अरे, गंमत कर. मी सिरियस होऊ ना कधीतरी. सॉरी, बोल. ऐक ना, मी तिला साडी गिफ्ट करावी म्हणतो, प्युअर सिल्क. अरे दादा, त्या साडीतनं जरा बाहेर आहे. दुसरं काही सुचत नाही का? रेड रोजेस किंवा मस्त एक ब्रँडेड पर्स गिफ्ट करतो. नक्की आवडेल तिला. नाही नाही नाही. अरे मी गुडघ्यावर बसून देतो ना ते, म्हणजे माझ्यासाठी. ओल्ड स्कूल झालाय. मग काय घड्या, रिंग, नाही इयर रिंग, नाही आयलायनर. नाही. ऐक ना, मी सगळा मेकअपचा बॉक्स गिफ्ट करतो मी. दादा दादा ऐक जरा, शांत हो. अशी लिस्ट काढत बसले तर खूप मोठी लिस्ट होईल. त्यापेक्षा प्रीतीला काय आवडतं हे तुला माहिती आहे का? म्हणजे तिला असं कोणतं गिफ्ट दिल्यावर ती लगेच खुश होईल. नाही, आणि ते माहिती कर. हा, गिफ्टच्या बाबतीत आहे ना दादा, मूड खूप महत्वाचा असतो. कधी कधी एक साधं गुलाब जरी दिलं तरी मुलगी खुश होते. कधी कधी अख्खा ताजमहल बांधला तरी कमीच असतं. म्हणून म्हणतोय, प्रीतीची इच्छा काय आहे ना ते बघ, त्याचा विचार कर. मग तुला काय गिफ्ट द्यायचं ते आपोआप कळेल. एवढं असतं? असतो दादा, पण तू टेन्शन नको घेऊ. हा, जमेल तुला. जमेल जमेल. काय मॅडम, इकडं काय करताय? मॅप चुकला वाटतं. ही जी बाईक उचलून आणली आहे ना, ती मला आत्ताच्या आत्ता परत हवी आहे. देतो ना. आम्हाला पण इथं पार्किंग सांभाळत बसायची हाऊस नाही हो. पण काय आहे ना मॅडम, इथं आलेली प्रत्येक गोष्ट मला पाहिजे असं बोलून नाही मिळत. त्यासाठी ज्या बँकेकडून कर्ज घेतलंय ते फेडा आणि घेऊन जाई बाईक. अहो, पण त्याचे फक्त 1-2 हप्तेच फेडायचे राहिलेत. तुम्ही अशी दारातून उचलून कशी काय आणू शकता? अहो, सोपं होतं. घरात घुसलो, त्या काकूनं बाजूला ढकललं, चावी घेतली आणि किक मारली आणि इथे घेऊन आलो. अहो, उचलून आणायचं कष्ट पण नाही घेतलंय. ए, अति बोलू नकोस. व्यवस्थित विचारते ना, व्यवस्थितच उत्तर द्यायचं. अहो मॅडम, उत्तर देऊन पास होता आलं असतं तर आम्ही हे काम करत असतो का? तुम्हाला उत्तर बँकेचे साहेब लोक देतील. तुम्हाला बाईकचे 2 हप्ते बुडवून ती बाईक चालवायला लाज नाही वाटत? आणि कुठे गेला हो तुमचा तो बाईकचा मालक? खायला घरात दाना नाही आणि लाखाची बाईक वापरायला पाहिजे आणि ऐपत नाही तर कशाला करायचं या गोष्टी? बाईकचा मालक कुठेही पळून गेलेला नाहीये. त्याचा ऍक्सिडेंट झालाय आणि तो कायमचं हे जग सोडून गेलाय. हा, मग तो मेला तर मेला. आम्हाला आमच्या बाईकच्या लोनशी मतलब आहे. मरायचंच होतं तर कर्ज फेडून मरायचं ना. ए, तोंड सांभाळून बोल, कळलं? ए, आवाज चढवायचा नाही हं? आणि किती पैसे द्यायचे राहिलेत? पूर्ण व्याज पकडून 1 लाख रुपये. ते 1 लाख रुपये तुझ्या तोंडावर फेकून मारेन आणि ही बाईक घेऊन जाईल. नाहीतर नाव नाही लावणार प्रीती. तू मूर्ख आहेस का? माझी ओढणी का पकडलीस तू? तू हे बघ, तू असं बोट करून याआधी दीपशी कुणीही बोललेलं नाहीये. तू आहेस कोण ग? ह्या स्वरात आणि ह्या शब्दात त्याच्याशी बोलणारी? हो, दीपचा माझ्या समोर अपमान केलेला मी कधीही सहन करणार नाही.
मुळात मला तुझं वागणंच पटलेलं नाहीये. काय गरज होती तुला माझ्या दादाकडे येऊन त्याची तक्रार करायची? आणि मला कळेल नक्की काय झालंय ते. आत्या हे बघा, मी माझी रिक्षा चालवत होते. ऊन होतं म्हणून बाजूला रिक्षा लावली, तिथे थांबले होते, पाणी वगैरे पित होते, तर तिकडे हा आला. तू काय करतो इथे? कसं आहे ना ताई, तुमचा नवरा आहे ना तुमच्यावर खूप प्रेम करतो. कोण माझा नवरा? ते बघा, ते तिकडे उभे आहेत ना. तुला कळतंय तू काय बोलतेस ते? काहीही गरज नसताना जो मुलगा तुझी मदत करण्याचा प्रयत्न करतोय त्याचं कौतुक करायचं तर दूरच, त्याची जाऊन तक्रार करतेस तू. हं? तुझ्या हाताला लागले, जे खरचटले, जे भाजले ते बरं व्हावं म्हणून मदत करत होता ना तो तुला, तर त्याचा अपमान करतेस तू. आपल्याला जो मदत करतो त्याचा अपमान करा हे शिकवलंय का तुझ्या घरच्यांनी तुला? खरं तर मला बरी वाटली होतीस ग तू, पण नाही. आत्या आत्या जरा एक मिनिट ऐकून घे. दीप, एक तर माणसांची पारख नाहीये तुला. ज्यांना तुझ्या मदतीची कदर नाहीये त्यांना मदत करायला निघालस रे तू. आत्या, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज नाही, चांगला समज झालाय माझा. आवश्यकता नसताना तुम्हाला खूप संधी दिली, त्याचं हे फळ दिलं तुम्ही आम्हाला. जे तुम्हाला मदत करतायत त्यांना चुकीचं ठरवायला निघालेत तुम्ही. म्हणजे उद्या माझ्या दादाच्या चांगुलपणाचा सुद्धा फायदा घ्याल तुम्ही नक्कीच, हो ना? नाही, तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात आल्यात. गरीब आहोत असं म्हणायचं, एखाद्या श्रीमंत कुटुंबाशी नातं जोडलं गेलं की मग आपले खरे रंग दाखवायचे.